झब्बू झब्बू कोण ग तू? अगं बोल. तोंड उघडायचं काय घेशील बया? या घरात माझा सबूत चालतो. चल चल उठ 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 चल उठ उठ. आली मोठी शहाणी. चल लाले काय करते तू? काय करते तू? कोण आहे तुला कळते का? ती पाहुणी आहे आपल्या घरची. पाहुण्याशी असं वागतात का? नाही ना. मग आजारी आहे ती. बरं होईपर्यंत आपले इथं घरात राहणार आहे. अरे झब्बू पण एवढ्या घाणीत पडली होती तू बेशुद्ध. अशी कशी गत झाली ग तुझी? असू दे असू दे असू दे. नको सांगू नको. नसं सांगायचं जाऊ दे. मग तुझं नाव तरी सांगशील का नाही? लतिका. लतिका राघव निंबाळकर. तीच तयार झाली ना की ताबडतोब माझ्या पुढे हजर कर. काय? तुम्ही बसा, मी लगेच करून आणते. विक्रम खरंच भाग्यवान आहे. त्याला आवडणारा चेहराही त्याच्याजवळ आहे आणि त्याला मनापासून सांभाळणारी लक्ष्मी त्याच्याजवळ आहे. उद्या आपण तुझ्या घरी जायचं. तुझ्या घरी म्हणजे हे नाही का तुझ्या त्या स्टोरी मधलं घर बोलली तू? त्या घरी आपण उद्या जायचं. तिथं गेलो का मी सांगल तसंच करायचं. तुझं काम 100% होणार. काम झालं का मी मागल तेवढे पैसे मला द्यायचे. कबूल? मी माझ्या आई वडिलांशी नाही बोलत. का? माझ्या आई वडिलांची खूप भांडणं होतात आणि मला नाही आवडत ते. मी मुंबईला आले तेव्हा मी त्यांची चौकशी केली नाही आणि त्यांनीही माझी कधी चौकशी नाही केली. अगं पण आता घरात कार्य आहे, तुझं लग्न आहे आणि अशा वेळेला ते नाही तसं कसं चालेल? काय विचारते मी तुला? हे बघ तन्वी, आय एम सॉरी. उद्या सकाळी मला तुझ्या वडिलांशी किंवा आईशी बोलायचं आहे. समजलं? मला आई खूप रागवल्या. मला म्हणाल्या की तू तुझ्या आई वडिलांना फोन करून इकडे बोलवून घे. पण मला जर असं वाटत नाहीये तर काय एवढं फोर्स करताय? मला खरंच नाही बोलावून घ्यायचंय. लतिका, माझं ऐक. अजिबात काळजी न करता शांतपणे झोप आता. गुड नाईट. कुठे गेला असेल प्रताप काय माहित. ती माणसं कोण होती? त्या प्रतापचाच काहीतरी संबंध असेल त्यांच्याशी. कामाचा होता प्रताप, पण तो बरोबर असणं धोकादायक सुद्धा होता. त्याला माझ्याशी लग्न करायचंय. त्याचा हा मूर्खपणाच मला अडकवू शकतो. त्याची मदत घेणं धोकादायक आहे. गणपती मामा, मी परत येतेय नव्या ताकदीनी. आई, मला जरा उशीर झाला उठायला. तू इकडे काय करत होतीस आणि आता उठलीस का?